नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराईज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराईज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेटजवळ, चिखली रोड, बुलढाणा. रस्त्याची दुर्दशा, लोखंडी गज बाहेर आल्याने दुचाकीला अपघात. मलकापूर शहरातील गोपालकृष्णनगरमधील घटना, बाप व लेक जखमी. मलकापूर शहरातील गोपालकृष्णनगरमधील सिमेंटचे रस्ते गत काही वर्षांपासून उखडलेले असून त्यातील लोखंडी गज वर आल्या असल्याने या रस्त्यावरती अनेकदा अपघात घडतात. काल 8 मेच्या संध्याकाळी 5च्या सुमारास गोपालकृष्णनगर येथील रहिवासी शिक्षक श्री काकडे हे आपल्या 9 वर्षीय मुलीला दुचाकीने घरी घेऊन येत असताना त्यांच्या गाडीमध्ये रस्त्यावरील बाहेर आलेला लोखंडी गज अडकला व श्री काकडे हे गाडीवरून खाली पडले, तर मुलीच्या पायाला व डोळ्याला दुखापत झाली आहे. परिसरातील रहिवाशांनी त्यांना स्थानिक दवाखान्यात नेले व मलकापूर नगर परिषद अभियंता मिलिंद ठोंबरे यांना तेथे बोलावून चांगलेच धारेवर धरले. अभियंता मिलिंद ठोंबरे यांनी 4 ते 5 दिवसात आपण दुरुस्तीचे काम करून देऊ असे आश्वासन दिल्यावर त्यांना सोडवण्यात आले. माझं नाव महादेव त्र्यंबक काकडे. मी गोपालकृष्णनगरमध्ये राहतो. बुलढाणा रोडवरून घरी जात असताना जो सिमेंटचा जो रोड आहे त्या रोडवर साधारणतः एक 4 ते 5 फुटाची जी आसारी आहे लोखंडाची ती वर आलेली होती. माझी गाडी हळू स्पीड नव्हती, पण तरीसुद्धा ती जी वर आलेली जी आसारी आहे ती गाडीच्या ड्रममध्ये अडकली आणि माझी मुलगी आणि मी आमचा दोघांचाही म्हणजे बऱ्यापैकी चांगला अपघात झाला आणि सध्या मुलगी जखमी अवस्थेमध्ये आहे. तरी प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांनी तो जो रस्ता आहे त्या रस्त्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून अनेक नागरिकांना हा जो होणारा त्रास आहे, जीवघेणा त्रास आहे, हा भविष्यात होणार नाही. हा जो अपघात झाला आहे ह्या रोडवरच्या सगळ्या ह्या ज्या सळया आहेत ह्या उघड्या पडल्या आहेत. मागच्या वर्षी एका माणसाच्या पोलीस जमणार होते ते आणि त्यांच्या पायात ही सळई अडकून ते पडले आणि 1 महिन्याने ते वारले. आज हा मोठा या ठिकाणी अपघात झालेला आहे. 7-8 वर्षाची एक मुलगी आणि एक शिक्षक आहे, त्यांना माहीत नाही त्यांच्या गाडीमध्ये ती सळई अडकली आणि ते गंभीर घायल आहे. या ठिकाणी आता नगर परिषदचे अभियंता आलेले आहेत. त्यांना सगळ्या कॉलनीतर्फे विनंती आहे की ह्या रोडची दुरुस्ती प्रथम प्राधान्यानं करण्यात यावी. अन्यथा या ठिकाणी काही जरी झालं तरी त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषदेवर राहील. संतप्त भावना आहेत लोकांच्या. इकडे शेवटचा हा भाग असल्यामुळे या भागाकडे अत्यंत दुर्लक्ष होत आहे नगर परिषदचा, असा आमचा ठामपणे आरोप आहे.